तर हे एव्हरीवन आणि शनिवार आहेत आज आणि यांची तयारी चालू आहेत. हे कुठेतरी जात आहे, मी तुम्हाला लास्टमध्ये सांगितलेलं आहे. तर ते गेलेले होते तर मला गमतच नव्हतं, तर मी स्वयंपाकच नाही बनवला आणि पॅकेट आणलेलं होतं तेच खाल्लं. त्यानंतर रात्री चहा वगैरे आणि बिस्किट खाल्ले. त्यानंतर मी डायरेक्ट सकाळी व्हिडिओ चालू केला आणि मी फ्रीज क्लीन. हे एव्हरीवन आता मी फ्रीज साफ करते, तुम्हाला पण दाखवते कसं करते मी. तर फ्रीज साफ महिन्याच्या महिन्या करते मी, तर तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर बघू शकता हे मी छान पाण्यानं स्वच्छ करून घेतलं. इथे पण खूप कचरा झालेला होता तर फ्रीजरमध्ये. त्यानंतर हे पण छान क्लीन केलं आणि याच्यामध्ये पाणी सांडतं ते बर्फाचं, त्यामुळे इथे लावून दिलेलं आहेत आणि हे काढून घेतले. त्यानंतर हे आता इथे मी छान कापडाने पुसून घेते. त्यानंतर हे पण पुसून घेते, तर तुम्हाला पण दाखवते. चला. तर असे ठेवलेले आहेत छान क्लीन करून. हे पण छान पुसून घेतलेले आहेत. आता मी याच्यावरती सामान ठेवते. मीशोवरून हे बोलावलेले होते, हे आलेलं होतं आणि याच्यावरची जे बॅटरी असतं ते आलेली होती. बघू शकता काढताना आणि खराब होत नाही तर हे असे ठेवायचे. बघू शकता छान असे. त्यानंतर हे एक फाटलेलं होतं माझ्या हाताने, म्हणजे मी सोकवायला गेली धुतलेलं होतं तर असं फाटून गेलं. तर मी फेवकिकने चिपकवलेलं आहे याच्यावरती. त्यानंतर हे आहेत एक. त्यानंतर हे तुम्हाला हे बघू शकता इथे हे टाकलेलं आहे, तर किती छान दिसतंय. इथे पण असे पेपर्स टाकलेले आहे, म्हणजे अंडे आहेत, ते नेल पेंट्स आहेत काही, हे मसाल्याची पुडी आहेत, मिरच्या आहेत, त्याच्यात थोडी कोथिंबीर आहे, हे ठेवून देते. आणि हे इनो, हे वाटण आहेत लसूण अद्रकचं, ते ठेवून देते. मी फ्रीज तर क्लीन केलेलं आहे, तुम्हाला दाखवत आहे की कसं कसं ठेवलेलं आहे. तर इथे निंबू वगैरे सर्व आणि त्या डब्यामध्ये तूप होतं आणि सर्व दाखवत होती. थोडं थोडं ठेवलेलं आहे ते. आणि कसं वाटलं आहे तुम्हाला माझा फ्रीज ते नक्कीच सांगा लास्टमध्ये. आणि बघा कसा होते तर व्हिडिओ. अशा प्रकारे मी सामान ठेवलेलं आहे. तर फ्रीज तर मी केला साफ. आता मी थोडं जे कपड्यांचं कपाट आहे ते साफ करून घेते. तर चला, आज खूप आवडलेलं. त्यानंतर मी कपाट साफ करायला घेतलं आणि माझ्या कपाटामध्ये खूप सारं सामान आहेत, तर ते एवढं तर दाखवणं पॉसिबल नाही आहे आणि दाखवून पण काही फायदा नाही आहे. तर मी तुम्हाला पटकन एकानेच दाखवून देईल कपाट पूर्ण साफ झाल्यानंतर. आता मी ते पूर्ण रचून घेते, छान पूर्ण साफ करून घेते. तर मी दर महिन्यालाच साफ करत असते. तर यावेळेला मी म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करा कसं रचते. तर मी डायरेक्ट लास्टमध्ये दाखवेल मी कसं रचते. छान पुसून घेत असते, छान क्लीन करून त्यानंतर रचत असते सर्व पूर्ण कपाट. तर मी तुम्हाला लास्टमध्ये दाखवते की पूर्ण कपाट कसं रचलेलं आहे मी, तर नक्की बघा. आणि आता मी माझं पूर्ण कपाट क्लीन केलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे, मी नक्की बघा पूर्ण. तर आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण जे मी रचलेलं आहे ते. चला. आभाळ तुम्ही बघू शकता खूप जास्त आलेलं आहे. आज सूर्यदेवताच नाही आले. तर हे आता मी आंघोळ करून आलेली आहे. आता मी करते तयारी पटकन. तर चला तुमच्यासोबत पण शेअर करते मी तयारी. जशी मी रोज करते तशीच करत असते, दाखवलेली आहे एका व्हिडिओमध्ये, तरी आज फास्टमध्ये दाखवते पटकन. चला. त्यानंतर मी माझे सर्व कामं आवरले, चहा वगैरे पिला होता आणि सर्वच कामं आवरले जे असतात ते सकाळचे. त्यानंतर अंघोळ वगैरे करून डायरेक्ट आली आणि तयारी करायला बसले. थोडी तयारी केली मी, जास्त मी करत नसते, एवढी पण नसते रोज करत, बट आज व्हिडिओसाठी केली थोडी तयारी. तर तयारी केली आणि त्यानंतर बसले. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहेत की ते कुठे गेलेले आहेत आणि कशासाठी गेलेले आहेत, सर्व काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेलच. तर हे एव्हरीवन, तर
आता माझी तयारी झालेली आहे, अंघोळ वगैरे करून सर्व कामं झालेली आहेत. कशी दिसते मी नक्कीच सांगा. सिंपल लुक असाच करत असते. बस लिपस्टिक नाही लावत मी रोज. आज व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे लावलेली आहेत. लिपस्टिक नाही लावत आणि केस पण असे नाही बांधत. वेणी टाकून घेत असते एक, कारण गुंततो जास्त केस जर असे ठेवले तर. तर जास्त बोललं की मला दम येऊन जातो. तर चला आता मी तुम्हाला सांगते की हे कुठे गेले आहेत आणि कशासाठी गेले आहे. तर हे काल संध्याकाळीच गेलेले आहेत. तर ते कुठे गेले आहेत ते सांगते मी तुम्हाला. तर त्यांच्या ऑफिसमधल्या एका दादांचं लग्न होतं. तर त्यांच्या लग्नासाठी ते सर्व मुलं गेलेले आहेत. म्हणजे इथे जेवढे पण मुलं काम करतात बँकमध्ये तेवढे पण गेलेले आहे. मोठी गाडी केलेली होती त्यांनी. तर त्याच्यामध्ये गेलेले आहेत ते. तर मला पण बोलले होते की चल म्हणून, पण मी गेली नाहीत. कारण उन्हामुळे थकतो पण आणि मला जायचंच नव्हतं तसं पण. मुलं होते तर कशाला जायचं. तर ते गेलेले आहेत. कालच गेले संध्याकाळी. आज तर रविवार आहेत. काल संध्याकाळी गेलेले आहेत आणि ते पहिल्यांदा एवढ्या दूर गेले. आणि माझ्या लग्नाला 2.5 वर्ष होत आहे आता. पण आजपर्यंत ते असे गेलेले नव्हते कुठे. कारण आम्ही कुठे पण जात होतो तर सोबत, गावाला गेलो की सोबत, कोणाच्या घरी गेलो असंच गेलो यांच्या रिलेशनमध्ये तर सोबतच जात होतो. आजपर्यंतही ते कुठे गेले नाही. एका दिवसासाठी तर गेलेच नाही टाकून कधीच. पण यावेळी एमर्जन्सी होती तर राहावंच लागलं. थोडी भीती वाटत होती, पण काही नाही, तेवढं काही वाटलं नाही. कारण इथे सेफ्टी पण खूप आहेत. गेट वगैरे छान आहेत इथे रूमवर आणि खाली पण राहतात काका वगैरे. तर तेवढं काही भेव नव्हतं. तर तरी पण गमत नव्हतंच. आणि ते आज पण नाही येणार आहे. आज संध्याकाळी ते येईल 12-1 वाजेपर्यंत. तर आज तर काय नाही, कामं तर काहीच नाही आहे. स्वयंपाक पण माझ्यापुरताच बनवावा लागेल, काहीच जास्त काही करायचं नाही. आणि ते गेले होते संध्याकाळी तर मी स्वयंपाक पण नाही बनवला. कशात मन नव्हतं लागत. कारण ते असले की चांगलं वाटतं, गमतं पण. आणि ते ऑफिसला जातात तेव्हाच तर मी किती वाट बघत असते त्यांची यायची. आणि काल तर ते येणारच नव्हते संध्याकाळी. पण कालचा दिवस गेला आणि आज 12-1 वाजेपर्यंत ते येईल घरी. कॉल करेलच ते तसा, किती वाजता येईल तर. तर पहिल्यांदाच ते गेलेले आहे एवढ्या दूर. तर चांगलं तर नाही वाटत आहे, बट काही नाही करू शकत. असे सिच्युएशन येतच जाईल अजून समोर. त्याच्यापासून फेस करावंच लागतं. आता पहिले तर मी माझ्या आईबाबाशिवाय पण राहू शकत नव्हती, बट जशी वेळ आली तसं राहावंच लागतं. कधीच मी राहिली नव्हती त्यांच्याशिवाय पण. पण आता ते बोलतच नसतात तर काही उपायच नाही. आधी खूप जास्त आठवण येत होती मला त्यांची, पण आता सवय पण झाली आणि तेवढं काही वाटत नाही. आणि हे राहतात तर त्याच्यामुळे वाटतच नाही जास्त. पण तरी पण येतोच. आईबाबा आहेत ते, किती म्हटलं तरी आठवण येतोच त्यांची. जाऊ द्या, असो. आईबाबावर बोललं की खूप सारं आहेत बोलायला आणि माझ्याकडे तर खूपच सारं आहेत. कारण ते बोलतच नाही माझ्याशी. तर तुम्ही समजू शकता माझी सिच्युएशन काय आहे. मला खूप जण प्रश्न करतात की तुला तुझ्या आईबाबाची आठवण येत नाही का, असे प्रश्न करतात मला खूप जण विचारतात. मेसेज करून विचारतात खूप जण. तर त्यांना मी काय सांगू आता, मला आठवण येते की नाही येत. स्वतःलाच कळायला पाहिजे की हिला आठवण येत असेल की नाही येत असेल. आईबाबा आहेत ते, आठवण येतोच आईबाबाची. एक पार्टच असतो तो आपल्या जीवाचा. आईबाबा म्हणजे त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, ते सर्वांनाच कळतो. पण तरी पण लोक मला विचारतात की तुला तुझ्या आईबाबाची आठवण येत नाही का. तर त्यांना काय सांगू मी, आठवण येते की नाही येत. असो, जाऊ द्या, लोकांचं काय आहे, बोलतोच लोक. तर ते लग्नाला गेलेले आहेत आणि ते येईल संध्याकाळी 12 वाजता. तर मी आज तर कुठेच जाणार आहे नाही. कारण कुठे जाणार आहेत, जे बाहेर नेणारे लोक आहेत तेच घरी नाही आहेत आज. तर कुठे नाही जात. म्हणूनच मी आज थोडं फ्रीज वगैरे क्लीन केला आणि कपाट पण रचून घेतलं. म्हणजे आज वेळ पण होता आणि स्वयंपाकाची पण घाई नव्हतीच मला. तर आज लवकर पण उठलेली होती. कारण आज रविवार आहेत आणि मला सवय आहे की रविवारी लवकर उठतो मी. कारण हे पण राहतात घरी रविवारी, तर पटापट कामं करावं लागतं मला. आज जास्त कामं पण नव्हते, त्यामुळेच मी फ्रीज वगैरे क्लीन करायला घेतला. तर चला, असेच असते लाईफमध्ये, कधी दुःख कधी सुख असतोच.
ते तर जाऊ द्या, ते तर असतोच म्हणा. तर बघा तरी कुठे जात तर नाही. जर काही कुठे जर ते लवकर आले, लवकर येतच नाही मला माहीत आहे, कारण लग्न ते बोलले होते की संध्याकाळचं आहेत म्हणून. आज संध्याकाळचं आहेत म्हणून. काल ते हळदीलाच गेलेले होते. तर आज सकाळी नवरदेव निघेल बहुतेक. त्यांच्या इथे माहिती नाही निघते की नाही. तर खूप दूर आहे ते गाव. 150 की 200 किलोमीटर आहेत बहुतेक. तर बघू किती वाजता येते. तर जर लवकर आले तर मी सांगेलच तुम्हाला, दिसेलच तुम्हाला. जर लेट आले तर पण सांगेलच मी तुम्हाला, कारण व्हिडिओ तर बनवत आहेच मी. बस दिवसभरात काही होणार नाही तर ते काही बनवणार नाही. आरामच आहेत, मला काहीच करायचं नाही आज. स्वयंपाकातही जास्त काय, एका जणाचा स्वयंपाक अर्ध्या तासात होऊन जातो. काय बनवणार, थोडंसं बनवेल काही पण. आणि एकटीसाठी बनवायला पण मन करत नाही जास्त काही. तर चला असो, बनवून घेईल थोडं काहीतरी. तर काय होईल तर दाखवेलच तुम्हाला मी. आणि सकाळी सकाळी आभाळ होतं, पण आता ऊन तपायला लागलेली आहेत. तर चला, आता कामं झालेलेच आहेत. बस पूजा व्हायची आहेत माझी, आणि जे अंघोळीचे कपडे असतात ते व्हायचे आहे. ते करते, त्यानंतर स्वयंपाक करते, जेवण करते. बस त्याच्या अतिरिक्त काहीच करायचं नाही. आणि आज रामटेकचा बाजार असतो, तुम्हाला माहिती आहे, रविवारी. पण आज बाजाराला पण नाही जाऊ शकत. आज मी कुठेच जाऊ शकत नाही. जर ते राहिले तर चाललो जातो आम्ही, पण ते नसले की माझं कुठं जाणं होत नाही. त्यांच्याशिवाय माझं काहीच चालू शकत नाही. म्हणजे त्यांनी जेव्हापासून आले तेव्हापासून मला त्यांनी एकटं पण सोडलं नाही, आणि कधीच एकटं राहू पण दिलं नाही कुठे. गावाला पण मला बोलतात ते, म्हणजे ते कधीच मला गावाला पण राहू देत नाही, कारण त्यांचा इकडे वाखा होतो जेवण वगैरेचा. आणि तसे पण ते नाहीच म्हणतात मला, चलच म्हणतात सोबत, कारण त्यांना माहीत आहे त्यांच्याशिवाय मी राहूच शकत नाही. तर चला, आता चालू आहे पाऊस, तुम्हाला दाखवते थोडंसं. खूप जास्त पाऊस चालू आहे. 6 वाजलेले आहेत, हे बघू शकता. आभाळ पण खूप आहेत. हे बघू शकता. त्यानंतर मी डायरेक्ट रात्री व्हिडिओ बनवायला घेतला, आणि मी स्वयंपाक काही बनवला नाही. थोडी एकटीच होती तर पोहे बनवले थोडे, तेच खाऊन घेतले पटकन. आणि त्यानंतर माझं पोट पण खूप दुखत होतं, तर मी इनोची पुडी घेतली आणि पाण्यात टाकून ते पिऊन घेतलं पाणी. त्याने मला छान वाटतं त्यामुळे. त्यानंतर मी यांचीच वाट पाहत होती, आणि हे खूप लेट आलेले होते. हे 1 तासाने, म्हणजे 1 वाजता आलेले होते. तर मी व्हिडिओज काय घेतले नाही. तर 1 वाजता आलेले होते ते. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा. लाईक करा, कॉमेंट्स करा, आणि शेअर पण करा. थँक्यू, बाय.